तुमची जर आता ही मी रेसिपी म्हणून जर दाखवलं, आता थंबनेलला दिलं मी बेस्ट रेसिपी पापड काय, तर त्या बघणाऱ्यांना काय डोसका आपटून घ्यावं का तुमच्यामोर? हां ना, पण एखाद्या व्यक्तीने जर आपला व्हिडिओ बघितला, ह्यांनी कशा भातोड्या गाठलेल्या बघून जर त्यांना घालायचं म्हणलं तर त्याने काय केलं पाहिजे पहिल्यांदा हे तर जरा कळलं पाहिजे. सुरुवातीला काय करायचं, ज्वारी किती घ्यायची, किती दिवस भिजू घालायची हे सांगितलं पाहिजे तुम्ही. हां, आणि तुम्ही नुसतंच म्हणताय आमची रेसिपी दाखवा. कशी रेसिपी दाखवायची तुमची? तर आता सगळं झालंय करायचं. हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडासा रेसिपी टाईप होणार आहे, तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा. तर चला आपण मेन मुद्द्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सकाळ सकाळ बघा इकडे सुरकानं भातुड्यासाठी पीठ शिजू घातलंय. तर ह्याचं प्रमाण कसं असते काय असेल ते सगळं आता तीच तुम्हाला सांगाल. तर मित्रांनो, हे असं पूर्ण सारखं याला हलवून घ्यायला लागते असं बरं का. तर आता आम्ही आलोय बघा मित्राच्या बंगल्यावर. की भातुड्याचं सगळं साहित्य घेऊन आलोय. भातुड्या इकडे यांच्या बंगल्यावर. तर आता इथे तुम्हाला सांगतो, ही तवली आणून ठेवली आहे वर सल्ल्यावर आलोय आता मित्राच्या बंगल्यावर. मित्रांनो का आलो की आपल्या घरापाशी जागाच नाही भातुड्या घालण्यासाठी. धोतार वगैरे इथं हातारायचा नाही तर भातुड्या घातलेले. चटे हातार टाकायचे. तर आता तुम्हाला इथला मी परिसर जरा दाखवतो. हे असं इकडं ही पोर्च आहे आणि ही पोर्चची ज्या समोरची बाजू अशी वाईट. तर आता इथं असं धोतार हातरून घेतले आणि आता ह्याच्यावर भातुड्या घालायला चालू केले. तर तुम्हाला आता भातुडी कशा पद्धतीनं घालते हे तुम्हाला दाखवतो. ही भातुड्याचं पीठ कशापासून तयार केले जरा आम्हाला थोडी माहिती द्या हो. हां हां. तर मित्रांनो, ही भातुड्या आहे ना, हे पूर्ण असं पीठ शिजवून असं पूर्ण पातळ पातळ झालं पाहिजे, बरोबर आहे. तर ही भातुड्या अशा चालू तिकडे घालायच्या. तर ह्या असं भातुड्या घालायचं चालू आहे. तर ही मग येताना तवली आणली. बरं मला सांगा, आता ह्यात भातुड्यात काय काय घातले? हां औ ह्यात काय काय टाकले काय नाही सांगा जरा, कळू द्या जरा पब्लिकला. ज्वारी आणि मीठ. नाही मग ही तुमची जर आता ही मी रेसिपी म्हणून जर दाखवलं, आता थंबनेलला दिलं मी बेस्ट रेसिपी पापड काय, तर त्या बघणाऱ्यांना काय डोसका आपटून घ्यावं का तुमच्यामोर? हां ना, पण एखाद्या व्यक्तीने जर आपला व्हिडिओ बघितला, ह्यांनी कशा भातोड्या गाठलेल्या बघून जर त्यांना घालायचं म्हणलं तर त्याने काय केलं पाहिजे पहिल्यांदा हे तर जरा कळलं पाहिजे. सुरुवातीला काय करायचं, ज्वारी किती घ्यायची, किती दिवस भिजू घालायची हे सांगितलं पाहिजे तुम्ही. हां, आणि तुम्ही नुसतंच म्हणताय आमची रेसिपी दाखवा. कशी रेसिपी दाखवायची तुमची? हां होय का, कशी तुमची रेसिपी दाखवायची? हां, तुम्ही काय माहिती देणार आता ह्यात? आपण कसं केलं काय ती कळलं तर पाहिजे की नाही सुरुवातीपासून.
हा ज्वारी नीट केली. किती नीट केली? पोतभर नीट केली का? मग 300 ज्वारी नीट केली. हां, परत काय केलं? किती पाण्यात भिजू घालायची? म्हणजे 300 ज्वारीला किती पाणी लागतंय? अरे एक कळशी म्हणजे कळशीमध्ये बी लय प्रकार असतात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो 5 किलो ज्वारी व्यवस्थित नीट करून, तर 5 किलो ज्वारीसाठी 5 लिटर पाणी आवश्यक आहे. बरोबर आहे? हां, चूक आहे. चूक आहे. मग किती पाणी? 10 लिटर. हां, तर सध्याच्या माहितीनुसार 5 किलो ज्वारीसाठी 10 लिटर पाणी बरोबर आहे. तर आपल्या बहिणींना विनंती आहे, तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, की तुम्हाला पुन्हा एकदा माहितीच देतो. आता 5 किलो ज्वारी आपल्याला पहिल्यांदा नीट करून घ्यायचे, पाकडून घ्यायचे, त्यातलं खळं वगैरे काढायचं आहे. तर 5 किलो ज्वारी कशामध्ये भिजू घालायचे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कशात भिजू घालायचे? हां, डब्यामध्ये भिजू घालायचे आणि त्या डब्याचं टोपण जाम लावायचं आहे. आणि 2-3 दिवस स्वच्छ पाणी ओतायचं. आज पाणी भरून ठेवलेलं त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी वतून बाहेर काढायचं आणि स्वच्छ दुसरं पाणी ओतून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ती दळून वगैरे घ्यायची असते आणि मग हे शिजू घालायचं असते. मला पण एवढी जास्त काय माहिती नाही. तर आता सगळं झालंय करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता ह्या भातुड्या आता पूर्ण झाल्या. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्याने सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्हाला भातुड्या नाही आल्या तर तुम्ही 2-3 व्हिडिओ दुसरं बघा चांगलं. हां, तर ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हे ह्यांनाच भातुड्या दुसऱ्याने ती शिजवून दिले. हां, तर ही ह्यांना काहीच येत नाही ह्याच्यामधलं. तर ह्याच्यामुळं माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्यांना काही जमत नाही. तर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघून तुम्ही भातुड्या बनवा. उन्हाळ्याचे दिवस पडले चांगलं, आमच्या बायशांच्या नादाला लागू नका. हे आता ही तिकडे तोंड करून ते बघू चाटून खायला राहिले त्या. बघा आता हे बघू तरी एक पासून खाल्लंय. आता हे बघा तुम्ही ह्याकडे आणि त्याकडलं तर झाले भातुड्या घालायचे. आणि हे दुसरे असल्या. तर चला मित्रांनो, भातुड्या वगैरे आता मस्तपैकी झालेले घालून, तर आता डायरेक्ट आपल्या घरी जायचं. बाय बाय.